म्हणूनच त्या काळातील विद्वान मंडळींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राचारण केले. संस्कृत, मराठी, इंग्रजी हे विषय शिकवले जायचे. परंतु त्याचबरोबर आपल्या वारकरी शिक्षण मंडळातील विद्यार्थी फक्त भजन कीर्तनावर अवलंबून न राहता स्वखर्चासाठी कुठल्या तरी व्यवसायात पारंगत असावा म्हणून व्यावसायिक शिक्षणही दिले जायचे. प्रत्येक विषय शिकवण्यासाठी स्वतंत्र शिक्षकाची नेमणूक केली होती. संस्कृतात वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्रांचा अभ्यास घेतला जात असे. तसेच व्याकरणासाठी भांडारकरांची संस्कृत पुस्तकेही अभ्यासली जात. मराठीत पाणिनीचे व्याकरण शिकवले जायचे, तर इंग्रजी भाषेत पांडुरंग शास्त्री तडखरकरांची इंग्रजी व्याकरणाची पुस्तकं अभ्यासाला होती. व्यावसायिक शिक्षणामध्ये हातमाग, सूतकताई, शिलाईकाम याचे शिक्षण दिले जात असे. शिक्षकांच्या विषयानुसार नेमणुका होत. त्या अशा संस्कृत शिकवण्यासाठी स्वामी परमहंस आत्मानंद सरस्वती रेवडीकर ते दिंडी संन्यासी होते. इंग्रजी हा विषय शिकवण्यासाठी वावी फडके येत. त्या काळी त्यांना पगार ₹50 दिला जात. आजच्या बाजारभावाप्रमाणे 53,000 रुपये महिना. पुढील विषय वारकऱ्यांच्या प्रस्थानत्रयी हे शिकवण्यासाठी लक्ष्मण बुवा इगतपुरीकर येत. वाद्य शिकवण्यासाठी ज्ञा वि गोसावी. हातमाग शिकवण्यासाठी ह.ब.प. आनंदराव चुटके. शिवणकाम शिकवण्यासाठी ह.ब.प. वनारसे. सूतकताई शिकवण्यासाठी ह.ब.प. केशवराव सांगळे हे होत. वारकरी शिक्षण संस्थेच्या पहिल्या तुकडीत एकूण 10 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: अनंत गोविंद पिले, कोंडाजी गणपत गवळी, गंगासिंह हरिसिंग राजपूत, विश्वनाथ नारायण थोरात पाटील, विष्णू मारुती बोधले फडकरी, पंढरीनाथ विनायक शाळीग्राम, बापू पोपट बोरगे, संग्राम पिराजी राजळे, भाऊ गणपत कोरडे, काशीनाथ रामचंद्र गव्हाड. ह्या विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्च 170 रुपये होता. विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पुणे व इतर ठिकाणाहून दाता पालक शोधायचा. तो दाता संबंधित विद्यार्थ्यांचा आर्थिक खर्च उचलत असे. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत जेवण, एक सदरा, टोपी, कोट व एक लोखंडी ट्रंक दिली जायची. ह्या विद्यार्थ्यांना 4 वर्ष शिक्षण देण्यात आले. आपापल्या क्षेत्रात निपुण झाल्यानंतर कार्तिक वद्य एकादशी इसवी सन 1921 साली ह्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. त्यातील काही विद्यार्थी आपल्या निजधामी जाऊन कार्य करू लागले. परंतु त्यातील जे प्रतिभावान विद्यार्थी होते त्यांनी बंकट स्वामींनी आपल्या समवेत ठेवले. त्यात कोंडाजींची वर्णी लागलीच होती. कोंडाजींचा शैक्षणिक पाया पक्का होता. आवाजात माधुर्य होते, गायनाचे ज्ञान होते, भजनाची संबंधित सर्व वाद्य वाजवता येत होती, पाठांतरही चांगले होते. त्यामुळे ग्रंथ जणू काही मुखोद्गतच होते. वाणीवर सरस्वती वास करत होती. असा हा हरहुन्नरी विद्यार्थी बंकट स्वामींसमवेत वेगवेगळ्या ठिकाणी जात असे. जवळजवळ सर्वच महाराष्ट्र त्यांनी पादाक्रांत केला होता. स्वामींसमवेत भजनाला साथ देत असत. आपल्या गुरुचे आदरतीर्थ्य सर्व ठिकाणी होते हे पाहून त्याचे ऊर भरून येत असे. आळंदीच्या संस्थेनंतर पंढरपुरातही जोग महाराजांनी व बंकट स्वामींनी मठ स्थापन केला. तिथे कीर्तनाचा फड असे. उभ्या महाराष्ट्रातून वारकरी जेव्हा पंढरपुरात येत तिथे जोग महाराजांच्या फडावर अनेकांची उडबस होत असे. तेथे अनेकांच्या घाटीबेटीही होत असत. स्नेह वृद्धिंगत होत असे. गंगागिरी महाराजांपासूनची पंढरीची वारीची परंपरा चालू होती. गंगागिरी महाराजांनंतर दत्तगिरी महाराज व नाथगिरी महाराजांनीही वारी नियमित केली. तेथे त्यांची ओळख जोग महाराजांशी व बंकट स्वामींशी झाली. द्वैतांचे एकमेकांकडे येणे जाणे वाढले. जेव्हा दत्तगिरी बुवा मठाधिपती झाले तेव्हा सप्ताहात कीर्तनासाठी जोग महाराजांना आमंत्रित करत असत. ज्ञानेश्वरी वाचनासाठी बंकटस्वामी प्रतिवर्षी येत. ही परंपरा नाथगिरी महाराजांपर्यंत चालू होती.
बंकट स्वामींना अनेक धार्मिक कामासाठी पाचारण केले जायचे. नादगिरी महाराजांनी बंकट स्वामींना शके 1833 साली पोथी वाचनासाठी आमंत्रित केले. तेव्हा कोंडाजी त्यांच्या समवेत होते. ते दोघे पौष, माघ, फाल्गुन या 3 महिन्यात बेटावर राहिले. त्यावेळी मातुलठाण, नारायणपूर, खुडसरगाव व पंचक्रोशीतील अनेक गावांचा त्यांचा परिचय वाढला. दत्तगिरी महाराजांनंतर नादगिरी फार कमी काळ मठाधिपती होते. काही काळानंतर त्यांना आजाराने ग्रासले. गंगागिरी महाराजांवर परम श्रद्धा असलेल्या नादगिरींना सराला भेट व सप्ताहाची विवंचना ग्रासू लागली. त्या काळापर्यंत विष्णुबुवा जोग वैकुंठवासी झाले होते. बंकट स्वामींचे प्रस्थ वाढले होते. वारकरी शिक्षण संस्था मोठ्या नावारूपाला आली होती. नादगिरी महाराजांनी व बेटात असलेल्या पंच कमिटीने ठरवून टाकले की बेटाचा कारभार पाहण्यासाठी एक तरुण वारकरी आणावा. मग बेटात येणाऱ्या व कारभारात लक्ष घालणाऱ्या सर्व मंडळींमध्ये चर्चा झाली. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हा कमिटीचे अध्यक्ष सहजानंद भारती होते. त्यांचा सर्व वारकऱ्यांशी व देवस्थानांशी संपर्क होता. सरला बेटावरही त्यांची येणे जाणे होते. जेव्हा नवीन मठाधिपती नेमण्याचा विषय सहजानंद भारतींच्या कानावर गेला तेव्हा त्यांनी बंकट स्वामींना आपला एखादा योग्य तो विद्यार्थी गंगागिरी महाराजांच्या बेटासाठी द्यावा म्हणून सुचवले. त्यावर बंकट स्वामी म्हणाले, माझे गुरुबंधू जोग महाराजांनीही एक मुलगा बेटावर पाठवण्याची विनंती मला केली आहे. त्यानुसार मी माझे विद्यार्थी तेथे पाठवतो. ही गोष्ट नादगिरींना समजली. त्यांनी बेटात इतरांशी चर्चा केली. तेव्हा असे ठरले की श्रावण मासात नाऊर येथे जे ब्राह्मण भोजन होते तेथे सर्वांसमक्ष बंकट स्वामींच्या विद्यार्थ्यांचे परीक्षण करूया. शके 1848 साली म्हणजे इसवी सन 1926 साली श्रावण मासात नाऊरला सर्व दिग्गज मंडळींची सभा भरली. त्यात बेटावर नित्य येणारी सर्व मंडळी होती. तेथे बंकट स्वामींचे 2 शिष्य उभे ठाकले. त्यात कोंडाजींचे कीर्तन अतिशय चांगले झाले. कीर्तनाचा विषय होता श्रीकृष्ण लीला. त्यात त्यांनी लावलेल्या चाली ठेवणीतल्या होत्या. प्रभावी कीर्तनकारा श्रोते मंत्रमुग्ध झाले. कीर्तनाबद्दल कौतुक. कीर्तनातली त्यांची शैली प्रभावी होती. कोंडाजींची पूर्वी येण्यामुळे अनेक मंडळींशी ओळख होती. त्या सर्व मंडळींमध्ये आप्पासाहेब पाटील ठोंबरे, शंकरराव गुरव कापूस वाडगावकर, नारायण पाटील मातुलठाणकर, मथाजी गागरे वांजरगावकर, रघुनाथ शेठ व शाहू शेठ नाऊरकर यांनी बरीच खटपट केली. मग सर्वानुमते कोंडाजींची निवड झाली. त्यानंतर दीक्षाविधीचा मुहूर्त ठरविण्यात आला. 4 ते 5 हजार लोक दीक्षाविधी समारंभ पाहण्यासाठी बेटावर एकत्रित झाले. त्यात काही सरदार मंडळी आली होती. कोंडाजींची स्वतःची ओळख विपुल प्रमाणात असल्यामुळे त्यांचे इष्ट मंडळी मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते. मठाच्या समोर ओळीपर्यंत मंडप टाकण्यात आला. खानदेशातून, काशीहून गोसावी बोलवले. ब्राह्मणांनी संस्कार वेदांत विधीने पार पाडला. हिंदुस्थानी गोसाव्यांनी संन्यास दीक्षा दिली. होम हवन केले. सर्वांच्या साक्षीने मोठ्या दिमाखात संन्यस्त सोहळा पार पडला. ते साल होते वैशाख शुद्ध दशमी शके 1848 म्हणजेच 1926 साल. त्यावेळी सोमेश्वर गिरींचे वय 30 वर्ष होते. गौरवर्ण, गोंडस चेहरा, ज्ञानाचे चेहऱ्यावर झळकणारे तेज, डोईवर भगवा फेटा, लुंगी असे दगदगीत वैराग्यपूर्ण रूप बघून सर्व मंडळी स्तिमित झाली. मोठ्या दिमागात संन्यस्त सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी मोठा खर्च झाला. 4 ते 5 हजार लोक जमले होते. तो खर्च महंतांनी व संतांनी मिळून केला. त्यावेळी कोंडाजींचे नामकरण सोमेश्वरगिरी झाले. आधीच कोंडाजींनी स्वतःची बऱ्याच ठिकाणी ओळख असल्यामुळे त्यांना सर्व काका म्हणून संबोधत असलं. कोंडाजी काका उर्फ सोमेश्वरगिरी असे त्यांना म्हणू लागले. सोमेश्वरगिरी महाराज हे सरारा बेटाचे 4थे मठाधिपती झाले. वैशाख शुद्ध 11 व 12 भजन व कीर्तन झाले. 2 दिवस बंकट स्वामींचे कीर्तन झाले. द्वादशीस लाडूंचा भंडारा झाला. समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास काही सरदार मंडळी आली होती.